समोर तळपत्या उन्हात घामाच्या धारांतून उद्याचे जग पाहणारा मी भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद होते। मात्र इथे गरिबांच्या हक्काच्या भाकरीवर आणि घामाच्या पैशावर डल्ला मारून स्वतःची तिजोरी भरणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेने कळस गाठलाय। याच व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आणि भ्रष्टाचाराची ही साखळी तोडण्यासाठी जनता टाइम्स फाउंडेशनचे संचालक सुनील गेडाम यांनी कलम से क्रांतीच्या माध्यमातून सिंदेवाही प्रशासकीय भवनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय। सिंदेवाही तालुक्यात भ्रष्टाचाराने थैमान घातलंय। याचे जिवंत उदाहरण म्हणजे तालुका कृषी अधिकारी कार्यालय। येथे कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नियुक्त असलेल्या एका व्यक्तीने वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून चक्क दोन्ही शासकीय कार्यालयातून पगार उचलण्याचा पराक्रम केलाय। सामान्य माणसाला जिथे एक वेळच्या अन्नासाठी वणवण करावी लागते, तिथे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शासकीय तिजोरीवर दिवसा ढवळ्या डल्ला मारला जात आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा प्रकार घडणे अशक्य आहे, हे उघड सत्य आहे। या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि संबंधित डल्लामार कर्मचारी व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी जनता टाइम्स फाउंडेशनने पुढाकार घेतलाय। सुनील गेडाम यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला आता जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे। या भावनेतून सिंदेवाहीतील तरुण वर्ग आणि जागरूक नागरिक मोठ्या संख्येने आज पहिल्या दिवशी आंदोलनात सहभागी झाले होते। सोमवारपासून आंदोलनस्थळी प्रशासनाच्या कानावर समस्या ऐकू जाण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। प्रशासकीय भवनासमोर सुरू असलेले हे आंदोलन केवळ ठिय्या नसून ती एका भ्रष्ट व्यवस्थेविरोधातील क्रांतीची हाक आहे। जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। जनतेच्या पैशाची ही लूट अजून किती दिवस चालणार, असा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे। हीच वेळ आहे सिंदेवाहीकरांनी या अन्यायाविरुद्ध एकत्र होण्याची, जनतेच्या हक्कासाठी, भ्रष्टाचाराच्या न्यायनाट्यासाठी सामील होण्याचे आवाहन। या आंदोलनामध्ये अनेक संघटना व कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक कार्यकर्ता सामील झाले। जाणून घेऊया आंदोलनकर्ते सुनील गेडाम यांनी दिलेल्या मुलाखतीत आंदोलनाचे विश्लेषण। जनता टाइम फाउंडेशन या एनजीओचा संचालक सुनील गेडाम आमच्या सिंदेवाही तालुक्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण व तालुका कृषी अधिकारी कार्यालय या कार्यालयामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत मी दिनांक 26 नोव्हेंबरपासून हे आंदोलन सुरू केलं आहे। माझ्या आंदोलनाचा मुख्य उद्देश हा आहे की जिथं शिकल्या सवरलेल्या मुलं नोकरीसाठी वनवन फिरतात, पण त्यांना नोकरी मिळत नाही, त्यांना मोलमजुरी करून किंवा पुणे मुंबई सारख्या शहरात जावं लागतं, पलायन करावं लागतं। आणि या दोन अधिकाऱ्यांच्या संगनमताने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नेमणूक असलेल्या कंत्राटी ऑपरेटरला सामाजिक वनीकरण विभाग पोसत आहे आणि त्याला त्याच्या कामाचा पैसा देत आहे। आजच्या परिस्थितीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात असलेला हा सामाजिक वनीकरणाचे मस्तर त्यांच्या सगळ्या सह्या काढतात आणि हा दोन्ही अधिकाऱ्याची मिलीभगत असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। या भ्रष्टाचारासाठी या दोन्ही अधिकारी जबाबदार असून या कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटरवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी मी हे बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहे। जोपर्यंत हे दोन अधिकारी निलंबित होणार नाही आणि त्या लबाड लांडग्याला फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मी कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद, चंद्रपूर।